नमस्कार 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 सगळ्यांना आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण दर गुरुवारी जसं आपण इकडे लाईव्ह सेशन घेत असतो संध्याकाळी 6:06 आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सौरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमान्सी यामध्ये आपलं गेली 23 वर्षाले आपले प्रॅक्टिस आहे आणि आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट याच्या माध्यमातून दिलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण इथे लोकांना रिझल्ट्सही देत आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आपण इथे नॉलेजसुद्धा देत आहोत। आपण याचे क्लासेससुद्धा घेतो। तर हे सगळे क्लासेस आणि ट्युटोरियल्स आपले ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून होत असतात आणि यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स लोकांना देत आहोत। 23 वर्ष झाली या फील्डमध्ये मला आणि ह्याच्या सगळ्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा आदेश आहे। दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपण इथे लाईव्ह सेशन घेत असतो। जे आपलं आस्क वास्तुकार गुरु आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आस्क वास्तुकार गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे सर्व नॉलेज इकडे स्प्रेड करत आहोत। ज्याचं कंटेंट आपलं फेसबुकवरती पण जातं। तर फेसबुकचं पेज आपलं वास्तुकार गुरु नावाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अतिशय सुरळीतपणे होत आहेत। आत्तापर्यंत अनेक लोकांना आपण आध्यात्मिक मार्ग दाखवले आणि त्यांना चांगले रिझल्ट्सही बघायला मिळाले। तर त्यामुळे तोही काही प्रश्न नाही, आपल्या रिझल्टच्या बाबतीत आपला काही प्रश्न नाही आहे। पण आता मी बाहेर एवढ्या ठिकाणी फिरतो, एवढ्या ठिकाणी बघतो, एवढ्या ठिकाणी जातो, तर बरेच वेळेला असं बघायला मिळतं की वास्तुशास्त्राचे रिझल्ट्स प्रत्येकाला सिमिलरली सेम मिळत नाहीत। तर आजचा जो मूळ विषय आहे तो हाच आहे की वास्तुशास्त्राचे रिझल्ट सेम का मिळत नाहीत। तर ह्याच्या मागची जी मूळ कारणमीमांसा आहे ती आज आपण या लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट इथे आहे, तुम्ही जर वही पेन घेऊन बसला असाल तर अति उत्तम, तुम्हीसुद्धा लिहून घेऊ शकता पॉईंट्स जे मी इथे तुमच्याबरोबर आज इथे शेअर करणार आहे। तर आपला आजचा जो मेन डिस्कस करण्याचा जो पॉईंट आहे तो असा आहे की वास्तुशास्त्राचे रिझल्ट सगळ्यांना का मिळत नाही, सगळ्यांना का मिळत नाही किंवा सगळ्यांना सेम का मिळत नाही असे म्हणू शकतो आपण। हे बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की प्रत्येकजण आपलं जे जीवन व्यतीत करत असतो ते आपल्या कर्मानुसार व्यतीत करत असतो। प्रत्येकजण आपलं जीवनशैली जी जगत असतो ती त्याच्या पूर्वकर्मानुसार आलेली जीवनशैली असते। त्यांनी आधी ज्या पद्धतीने कामं केलीत किंवा ज्या पद्धतीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे त्याचा पूर्वकर्म प्रमाणे त्या गोष्टी होत असतात। तर यामध्ये पूर्वकर्म हे या जन्माचे सुद्धा असू शकतात, आयदर मागच्या जन्माचे सुद्धा असू शकतात। तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्वकर्म दोष निवारण नावाचा आमचा एक कोर्स आहे, स्पेसिफिक कोर्स आहे तो। तर त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी सांगतो, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी करायला सांगतो, तर त्याच्याप्रमाणे लोकांना त्याचे रिझल्ट्सही मिळतात। पण बरेच वेळेला आपले पूर्वकर्म दोष खूप हेवी असल्यामुळे वास्तुशास्त्राचे रिझल्ट्स आपल्याला इथे तसे बघायला मिळत नाहीत। दुसरा पॉईंट इकडे असा आहे यामध्ये की दुसरा पॉईंट इथे असा आहे, वास्तुशास्त्राचे जे पण काही डिरेक्शन्स असतात, पहिला पॉईंट मी इथे पहिले लिहितो, पूर्वकर्म दोष निवारण है ना। हां, दुसरा पॉईंट इथे असा लिहितो मी, वास्तुशास्त्राचे बरेच वेळेला असं होतं की स्पेसिफिक असं नाही आहे की या दिशेला या गोष्टी केल्या तर असं होईल, या दिशेला या गोष्टी केल्या तर असं होईल। हे खूप वेग झालं, हे खूप खूप वेग झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे। माझ्याकडे 2 प्रकारचं वास्तुशास्त्र आपण करतो, वास्तुकारच्या माध्यमातून आपण 2 प्रकारचं वास्तुशास्त्र अप्लाय करतो। त्यामधलं एक वास्तुशास्त्र आहे विथ डिरेक्शन, जे मी येऊन सांगतो करतो ते आहे विथ डिरेक्शन। आणि जे मी ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इथे बसून फोनवरती किंवा ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून देतो ते आहे विदाऊट डिरेक्शन। तर आय एम ए मास्टर इन ऑल्सो बोथ टाईप ऑफ द नॉलेज फॉर दिस कंटेंट स्पेसिफिकली। तर विदाऊट डिरेक्शन
पण विदाऊट डिरेक्शन पण आम्ही तेवढं कॉन्फिडेंटली सांगतो आणि विदाऊट डिरेक्शनचे रिझल्टसुद्धा खूप चांगले आहेत. आत्तापर्यंत आपण जे पण यूट्यूबवरती कॉन्टेंट बनवलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्टेंट मला वाटतं विदाऊट डिरेक्शनचाच आहे. तर तोही तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन. तर इथे विथ डिरेक्शन आपण जर करायला गेलो तर विथ डिरेक्शनमध्ये प्रत्येक वेळेला काय होतं, प्रत्येक वेळेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायव्य आग्नेय नैऋत्य असं होत नाही. तर ह्यामध्ये आमची कन्सेप्ट नॉर्थ ईस्ट 1 नॉर्थ ईस्ट 2 नॉर्थ ईस्ट 3, साऊथ ईस्ट 1 साऊथ ईस्ट 2 साऊथ ईस्ट 3, साऊथ 1 साऊथ 2 साऊथ 3 असं आहे. म्हणजे प्रत्येक डिरेक्शनला आपण डिवाइड बाय 4 करतो है ना. प्रत्येक डिरेक्शनला आपण डिवाइड बाय 4 करतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीची एक डेट ऑफ बर्थ असते. त्या डेट ऑफ बर्थप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा एक 4 चांगल्या दिशा असतात आणि 4 वाईट दिशा असतात है ना. तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की 4 गुड डिरेक्शन आणि 4 नॉट सो गुड डिरेक्शन. आपण वाईट शब्दांचा वापर इथे टाळतो, तर आपण त्याला म्हणतो नॉट सो गुड डिरेक्शन है ना, की ज्या चांगल्या नाही आहेत आणि ज्या चांगल्या आहेत अशा 4 चांगल्या दिशा आणि 4 चांगल्या नसलेल्या दिशा. तर यामध्ये जेव्हा आपली केस येते त्यावेळेला वास्तुशास्त्राचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत. म्हणजे कसं, जर आपलं नॉट सो गुड जर आपण आपल्या वास्तूमध्ये वापरत असू तर आपल्याला तसे रिझल्ट्स मिळत नाहीत. आणि बरेच वेळेला मी आता एवढी माझी प्रॅक्टिस आहे, एवढं मी ठिकाणी जातो, लोकांना भेटतो, बरीच लोक मला सांगतातही की सर आम्ही भरपूर म्हणजे वास्तुशास्त्र वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करून बघितलं. आता खूप मोठ्या मोठ्या संस्थांची नावं आहेत, आता इथे सगळ्यांसमोर सांगणं ते योग्य नाही, माझ्या तत्वात ते बसत नाही आणि मला माझ्या गुरूंचा तसा आदेशही नाही. त्यामुळे मी माझ्या गुरूंचा जे पण मला काही गोष्टी प्राप्त होतात त्याप्रमाणे मी इथे कार्य करतो, काम करतो. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या डिरेक्शन्स आहेत आणि या डिरेक्शनप्रमाणे 4 गुड डिरेक्शन आणि 4 नॉट सो गुड डिरेक्शन ह्याप्रमाणे जेव्हा आपण वास्तुशास्त्र करतो त्यावेळेला आपल्याला तसे स्पेसिफिक आणि काही सब्जेक्टमध्ये आपल्याला अतिशय पर्टिक्युलरली अतिशय सिस्टमॅटिकली नियमबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने वास्तुशास्त्र करता येतं आणि तसे त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. मग आता बरेच वेळेला असं होतं की सर आम्ही वास्तुशास्त्र म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही बरोबर केलेल्या आहेत तरीसुद्धा त्याचे रिझल्ट्स मिळत नाही आहेत. मग त्यावेळेला जसा पहिला पॉईंट मी इथे सांगितला पूर्वकर्म दोष निवारण आणि इकडे दुसरा पॉईंट मी सांगितला विथ डिरेक्शनचा. आता ह्यामध्ये आपण बघणार आहोत विदाऊट डिरेक्शन. तर विदाऊट डिरेक्शन तिसरा पॉईंटमध्ये आपलं विदाऊट डिरेक्शन काय आहे. तर विदाऊट डिरेक्शन अशी गोष्ट आहे ज्या लोकांचं कर्म चांगलं आहे, ज्या लोकांचं काम चांगलं आहे, ज्या लोकांना म्हणतो ना आपण की एक वेगळ्या प्रकारचा सकारात्मक संचार त्याच्यामध्ये आहे, एक वेगळ्या प्रकारचा सकारात्मक उद्रेक त्याच्यामध्ये आहे. तर तो ज्या व्यक्तींमध्ये आढळतो त्या व्यक्तींना विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्राचा रिझल्ट अतिशय चांगला बघायला मिळतो. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स हे किती आहेत किंवा किती कमी आहेत किंवा कसे आहेत ह्याला अवलंबून नाही आहे, ते आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्सच्या जोरावरती जी लोक जीवन जगतात त्या लोकांना वास्तुशास्त्राचे रिझल्ट्स अतिशय फास्ट, अतिशय पटापट, अतिशय सिस्टमॅटिकली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात. त्यामुळे विदाऊट डिरेक्शन जरी वास्तुशास्त्र आपण अप्लाय केलं तरीसुद्धा त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. आता मी इथे ऑगस्टपासून लाईव्ह सेशन घेतो आहे आणि ऑगस्टपासून आपला एकही सब्जेक्ट इथे रिपीट झालेला नाही आहे आणि तरीसुद्धा आपण इथे इथेंटिक कॉन्टेंट या सगळ्या विषयांवरती आपण देत आहोत. तर ह्यामध्ये सुद्धा बरीच लोक आपल्या गोष्टी ऐकतात, बघतात, करतात आणि मला त्यांचे फोनही येतात की सर कनेक्टही करतात ते मला की सर तुम्ही एवढे छोटे छोटे आणि चांगले चांगले उपाय आम्हाला सांगितलेत आणि ते आम्ही अप्लाय केले आणि त्याचे आम्हाला तसे रिझल्टही बघायला मिळाले. त्यामुळे लोक खूप थँक्सही म्हणतात, लोक खूप वाहवाही करतात, लोक अजून खूप छान छान म्हणतात. तर मी म्हणतो एवढं छान छान मला म्हणू नका, मी काय तसा माणूस नाही आहे, मी काय साधा माणूस आहे. आणि त्या सगळे म्हणतात की नाही सर तुम्ही आमच्यासाठी खूप काही गोष्टी चांगल्या केल्यात, तर म्हणजे खूप ॲप्रिशिएट करतात मला. पण मी नेहमी म्हणतो की मला तुम्ही तेवढं ॲप्रिशिएट करू नका, ही जी पण काही कृपा आहे ती माझ्या स्वामी महाराजांची कृपा आहे आणि आज जे पण काही मला लाभलं आहे थोडं ते मला त्यांच्याच आशीर्वादाने लाभलं आहे.
आणि समाधान नावाची गोष्ट जीवनामध्ये प्रत्येकाला हवी असते आणि ती जर त्याला प्राप्त झाली तर मग त्याच्या पुढचा जीवन प्रवास हा माणसाचा अतिशय वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या इथे होत आहेत की जेव्हा लोक मला म्हणतात की सर तुमचे खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आम्हाला एवढे सांगतात किंवा आध्यात्मिक काही गोष्टी सांगतात, वास्तुशास्त्राच्या काही गोष्टी सांगतात आणि ह्याची तुम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेसही आमच्याकडनं घेतले नाहीत अजूनपर्यंत. म्हणजे या गेल्या काही वर्षांमध्ये मी अशा पद्धतीने माझं प्रॅक्टिशनर लेवल ठेवलेली आहे. मला माझ्या गुरूंनी जसा मार्ग दाखवला आहे तसा मी पुढे चाल करत आहे, तसा मी पुढे गोष्टी करत आहे आणि मला नेहमी देवांचे दृष्टांत होतात, नेहमी मला म्हणजे देवाचे संकल्पना माझ्या पुढे येतात आणि त्याप्रमाणे मी हे सगळं करत असतो आणि हे सगळं मी ब्रह्ममुहूर्तावरती उठून करत असतो. त्यामुळे कदाचित तर तो एक आपल्या सगळ्यांना यशस्वी करण्यासाठी लागणारा तोही मार्ग मी फक्त माझ्यापुरता स्वतःपुरता मर्यादित न ठेवता त्याच्यासाठी मी एक ब्रह्ममुहूर्ताचा एक ग्रुप बनवला आहे, जिथे लोकांनी टेक्स्ट मेसेज टाकला वेलकम युनिवर्स तर मेडिटेशन चालू म्हणजे बसायचं तुम्ही 1 तास आणि मग परत तुम्ही थँक्स युनिवर्स टाकलं तर एक्झिट करायचं. म्हणजे तिथेही म्हणजे कुठलीही गोष्ट मी फक्त माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता सगळ्यांमध्ये वाटत आलेलो आहोत, सगळ्यांमध्ये देत आलेलो आहेत. आणि दर आठवड्याला मला जे पण काही एक्सपिरियन्स येतात, जे पण काही गोष्टी मला येतात त्या मी इथे तुमच्याबरोबर अतिशय खुल्या दिलाने शेअर करतो. आणि म्हणजे लोकांकडे एवढ्या अडचणी आहेत, एवढे प्रॉब्लेम्स आहेत, एवढ्या गोष्टी आहेत, मी जेव्हा बघतो तेव्हा मी स्वतः हतबल होतो आणि मला अतिशय वाईट वाटतं की काही वेळेला मी सुद्धा ॲज अ वास्तू कन्सल्टंट म्हणून त्यांना फार मदत करू शकत नाही. पण मी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न मात्र इथे नक्की करतो. माझ्या प्रयत्नांना यश स्वामी महाराज देतीलच, पण मी तसं म्हणत नाही की मला त्यांनी यश द्यायलाच पाहिजे प्रत्येक वेळेला. काही ठिकाणी आपल्याला चांगले एक्सपिरियन्स येऊ शकतात, काही ठिकाणी आपल्याला वाईट एक्सपिरियन्ससुद्धा येऊ शकतात. आपण आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे, कारण आध्यात्मिकतेमध्ये आपण जेवढं सरेंडर होणार तेवढं आपल्याला त्याचं पुढे चांगल्या गोष्टी तिथे बघायला मिळणार. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीला पेशन्स असतात, प्रत्येक गोष्टीला एक टर्निंग पॉईंट असतो. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही होत नाही. तर एवढं मात्र इथे नक्की आहे की रिझल्ट्स आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना मिळवून देत आहोत. आणि वास्तुशास्त्र आणि जसं मी आता आपण इथे विषय डिस्कस करतोय आज की विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्र हे ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्सच्या जीवावरती चालतं. एवढं सगळं आज मी जी काही गोष्ट बोललो ती ह्याच्यासाठी बोललो की ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स कोणी दिले, किती प्रमाणात होते, कसे होते, ह्याला काही अर्थ नाही. तुमच्याकडे ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स आहेत का, मिळत आहेत का, येत आहेत का, ह्यावरनं तुम्हाला जे मी विदाऊट डिरेक्शन वास्तुशास्त्र सांगतो त्याचा रिझल्ट सगळं त्याच्याबरोबरती अवलंबून आहे, सगळं त्याच्यावरती तो अवलंबून आहे. तर असा इकडे फार महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केला. ह्याच्यामध्ये चौथा पॉईंट आपला असा आहे की प्रत्येक व्यक्तीला 33% पृथ्वीचं म्हणजे पृथ्वीपासून मिळणारं भाग्य म्हणजे वास्तुशास्त्र. 33% प्रत्येक व्यक्तीला 33% डेस्टिनी आपण म्हणतो त्याला, है ना. पहिले आपण हॅविंग म्हणूया. हॅविंग म्हणजे डेस्टिनी म्हणजे देवापासून मिळालेलं भाग्य. डुईंग म्हणजे कर्तृत्व, है ना. डुईंग म्हणजे कर्तृत्व आणि बीइंग म्हणजे पृथ्वीपासून मिळालेलं भाग्य. तर ह्याच्यामध्ये हॅविंग 33% आहे, कर्तृत्व 33% आहे आणि बीइंग 33% आहे. तर ह्यामध्ये वास्तुशास्त्र तिन्ही आता हे 33% झालं आणि 1% मी आधीच बोललो आहे तुम्हाला विदाऊट डिरेक्शनला, ते म्हणजे ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स. असं मिळून हे 100% सक्सेस इथे क्रिएट होतं. पण वास्तुकारमध्ये आपल्याला वी हॅव थ्री टाईप ऑफ द वर्किंग देअर. कशा पद्धतीने, तर मी तुम्हाला ते इथे एक्सप्लेन करतो. ज्यामध्ये हॅविंग म्हणजे नशीब आपण ज्याला म्हणतो, डेस्टिनी. त्याच्यामध्ये आपण कुंडली, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, तुमच्या ॲस्ट्राइल चेक करणे, हिलिंग, या सगळ्या गोष्टी आपण इथे करत असतो.
डुईंगमध्ये बरेच वेळेला क्लायंट्स माझ्याकडे येतात, सर मी आता ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे, बरोबर आहेत ना? किंवा बरेच लोक म्हणजे माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं येतात. ते मला म्हणतात, सर आम्हाला तुमच्याकडनं वास्तुशास्त्र पण नको आहे, ॲस्ट्रॉलॉजी पण नको आहे, काहीच नको आहे. आम्हाला फक्त तुमचे विचार ऐकायचे आहेत, आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे आणि आम्ही काही करतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला फोड करून सांगा की ते बरोबर आहे, चुकीचं आहे, किंवा तुमचं त्याच्याबद्दलचं ओपिनियन काय आहे, किंवा सर तुम्ही सांगा, तुम्ही जर म्हणाल आपण तर हे असं करू, तुम्ही जर नाही म्हटलात तर मी त्या भानगडीत पडणार नाही. म्हणजे असे सांगणारे लोक पण माझ्याकडे आहेत. ऑफकोर्स त्याच्यासाठी पण मला थोडं काय ते मानधन त्याच्यासाठी मिळत असतं, पण लोक त्याच्यासाठी पण येतात. तर त्याला काय बोलतात, डुईंग म्हणजे काय, तर डुईंग म्हणजे आत्ता आपण जे पण काही कर्म करतो आहे ते कर्म आपण व्यवस्थित करतो आहे की नाही, त्याच्या आपल्याला त्या गोष्टी मिळत आहेत की नाही, त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी होत आहेत की नाही, आणि त्याचे पुढे होणारे परिणाम कशा पद्धतीने असू शकतात, किंवा आपलं अकर्म कसं असायला पाहिजे. आपल्याला अध्यात्म जे आहे ते आपल्याला अकर्म शिकवतं. आपल्या जी पण संतांची भूमी आहे, आपल्याला जी पण आज गोष्टी इथे प्राप्त झालेल्या आहे, आपले जे गुरु आज आपल्याला खूप मोठा गुरूंचा वारसा लाभलेला आहे, हे सगळं आपल्याला अकर्म शिकवतं. कर्म करा, पण त्या कर्माचा जो अहंकार आहे तो अहंकार तुम्हाला येता कामा नये. तुम्ही 500 रुपयाचं कर्म दानधर्म करणार आणि 5,000 रुपयाचा अहंकार करणार, तर कुठल्याही प्रकारचा अहंकार तिथे करता कामा नये. तर कुठली पण म्हणजे आपण म्हणतो आपल्याकडे एक म्हण आहे की उजव्या हातानं दिलेलं आपल्या डाव्या हाताला कळता कामा नये, अशी एक म्हण आहे इकडे. तर असं किती लोक करतात किंवा किती लोकांच्या बाबतीत तसं होतं. तर ह्याला म्हणतात कर्म. म्हणजे कर्म म्हणजे नुसतंच काय, श्रीकृष्ण म्हणतोय तू लढ, तू फक्त लढतोयस, तू काय हे सगळं करत नाही आहे, तुझं फक्त रोल लढण्याचा आहे. काय घटनाक्रम पुढे घडतोय तो ऑलरेडी घडलेला आहे, तो काय घडणार आहे ते मला माहिती आहे. त्यामुळे त्याच्या भानगडीत तू पडू नको आणि त्याचं कॅल्क्युलेशन तर तू अजिबातच लावू नको की पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, काय. ह्या सगळ्याची सृष्टीची रचना ऑलरेडी ठरलेली आहे. ते त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालणार आहेत, वेळेप्रमाणे त्या गोष्टी चालणार आहेत. आपल्याकडे फक्त थोडेसे राईट्स आहेत त्याला अलाइन करण्याचे, आणि तेवढं अलाइन करण्यासाठी आपल्याला अध्यात्म करायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की डेट ऑफ बर्थप्रमाणे मी अध्यात्म सुचवतो. आता डेट ऑफ बर्थप्रमाणे मला इतर तोडगे पण माहिती आहेत, डेट ऑफ बर्थप्रमाणे मला इतर उपाय पण माहिती आहेत, डेट ऑफ बर्थप्रमाणे मला इतर काही गोष्टी पण मला सांगता येण्यासारख्या आहेत. पण मी तसं करत नाही. मी नेहमी आध्यात्मिक मार्ग देतो, कारण आध्यात्मिक मार्गाला जर तुम्ही अप्लिकेबल झालात एकदा आणि तिथे जर तुम्हाला तसे रिझल्ट्स मिळाले, तर मग तुम्हाला माझे बाकीचे पुढचे रिझल्ट्स मिळायला अतिशय सोपं होतं. त्यामुळे माझा जो पाथ ऑफ द वे आहे काम करण्याचा तो अशा पद्धतीने आहे. तर ह्यामध्ये मी काय म्हणतोय, पहिलं नशीब म्हणजे कुंडली, ॲस्ट्रॉलॉजी वगैरे. डुईंग म्हणजे कर्मामध्ये आपण काय करतो, आपले अस्टाईल्स चेक करतो. अस्टाईल्स म्हणजे काय, तर आपल्या बाजूला असलेली अदृश्य शक्तीमध्ये चांगली पण असते आणि वाईट पण असते. तर आपल्या अदृश्य शक्तीमध्ये 100 वाईट म्हणजे क्वांटिटी ऑफ द 100 पीपल जर वाईट असतील तर आपल्याकडनं सगळ्या घटना तशाच घडणार. इट्स कॉल अस्टाईल्स. आपल्या आजूबाजूला जर चांगल्या शक्ती असतील त्याला आम्ही शिवगण म्हणतो, आणि तसं आपले शिवगण आपल्या बाजूला असतील तर मग आपल्याबरोबर घडणाऱ्या घटना तशा घडणार, आणि आपल्याबरोबर घडणारं कार्य, आपल्या हातनं होणारं कार्यही तसं होणार. कारण ते कार्य आपण करतच नसतो, ते आपले शिवगणच करत असतात, आणि शिवगण आपल्या आजूबाजूला असतात, आपले संरक्षण करत असतात, आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट्स देत असतात. आता प्रत्येक जीव हा जगायला म्हणजे जन्माला आलाय तो कधी ना कधीतरी मृत्यू पावणारच आहे. इथे प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय, पुनरुत्पत्ती, उत्पत्ती, स्थिती, लय, पुनरुत्पत्ती, उत्पत्ती, स्थिती, लय, पुनरुत्पत्ती, ह्या सगळ्या गोष्टी इथे वारंवार होणारच. पण ह्या वेळेला ह्या सगळ्या सायकलमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्यवस्थित व्हायला पाहिजेत, काही सिस्टमॅटिकली काही गोष्टी व्हायला पाहिजेत. ह्याला आपण कर्म म्हणतो. कर्म म्हणजे काय, फक्त सकाळी उठायचं, कामाला जायचं आणि 2 पैसे कमवून आणायचे आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करायचं, आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणारे आपण कोण आहोत. या सृष्टीचे जो ज्यांनी सृष्टी घडवली तोच सगळं करतोय, आपलं पण पालनपोषण तोच करतोय. आपण कोण आहोत करणारे, आपण कोणी नाही करणार. हे सांगणारी जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट म्हणजे कर्म आहे. बरेच लोकांना कर्म वाटतं म्हणजे मी जे काम करतो त्या कामाच्या मोबदल्यात मला जे मिळतं ते कर्म वाटतं. ते कर्म नाही आहे, तो एक कर्माचा छोटासा भाग आहे, छोटासा अंश आहे, आणि तो अंश पण तुम्हाला देवानी त्या सिगमेंटमध्ये बनवून दिलेला आहे. तेवढाच करायचा तो तुम्हाला, त्याच्यापेक्षा खूप जास्ती करायचं नाही, खूप कमी करायचं नाही. खूप जास्ती केला की पुढे विध्वंस होणारच, हा होणारच. कारण जेवढं तुम्ही इंटेन्स होणार तेवढा तुमचा विध्वंस लवकर होणार.
आणि जेवढा तुमचा इंटेन्स लो असणार तेवढा तुमचा विध्वंस नंतर असणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी इथे अतिशय सिस्टमॅटिकली नेचर कशा पद्धतीने काम करतं. आज वास्तुकार गुरु किंवा आपलं वास्तुकारचा जो पहिला वास्तुकारची जी आपली पहिल्यापासूनची टॅगलाईन जी आहे ती ट्यून विथ नेचर आहे. तर ट्यून विथ नेचर काय, तर निसर्गाचे जे काही कन्सेप्ट्स आहेत, निसर्गाचे जे काही रूल्स आहेत, निसर्गाचे जे काही पार्टिसिपेट्स आहेत त्याला आपण ट्यून व्हायला पाहिजे, त्याला आपण कनेक्ट व्हायला पाहिजे, त्याला आपण रिकनेक्ट व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर आपण एनलाइटेड व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर आपल्याला त्या गोष्टी ज्ञात व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर आपल्याला ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टी सगळ्या ज्ञानाची प्राप्ती करून देतो जर आपण निसर्गाला कनेक्ट झालो तर. पण तेवढं डेडिकेटली, तेवढं स्पेसिफिकली, तेवढं पर्टिक्युलरली कनेक्ट होतं कोण? आणि जे होतात त्यांना लोक वेळात काढतात. कारण प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट काही सर्टन स्पॅनिंगमध्येच असतो, असं काही नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट व्हायला पाहिजे म्हणजे असं नाही आहे. त्याला म्हणजे इथे सगळ्यांनाच लोकांनी तर सगळ्यांनाच वेळात काढलं इथे. आता मी काय नावं सांगत बसत नाही का किंवा हे करत बसत नाही, वेळ नाही तेवढा माझ्याकडे या सगळ्या गोष्टीचा डिस्कस करायला. तर इथे जसं आपण डिस्कस करतो आहे कर्म, डुईंग आहे ना, हॅविंग, डुईंग आणि बिईंग. आता बिईंग म्हणजे काय, इथे तिसरा पॉईंट यामधला. बिईंग म्हणजे काय, तर पृथ्वीपासून मिळालेलं भाग्य. म्हणजे आपण जोपर्यंत पृथ्वी तत्वावरती इथे आहोत तोपर्यंत आपल्याला तिचं जे मिळणारं भाग्य आहे ते पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वामध्ये मिळणारं भाग्य जे आहे ते आपलं आहे वास्तुशास्त्र, म्हणजे ते आपलं आहे वास्तुकार असं आपण म्हणू शकतो. इज ऑब्लिक इन देअर वास्तुकार. म्हणजे कर्म झालं, नशीब झालं, कर्म झालं आणि हे झालं, हे सगळं 33%. इट इज ऑल टाईप ऑफ 33%. आणि मग 1% ग्रीटिंग्स अँड ब्लेसिंग्स. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जिथे बरोबर बॅलन्स होतात तिथे आपल्याला वास्तुशास्त्राचे रिझल्ट अतिशय बेहतरीन बघायला मिळतात. माझ्याकडे वास्तुशास्त्राचे रिझल्ट पहिल्या स्पॅनिंगमध्ये मिळतात 21 दिवसामध्ये. ते जे आहेत ते तसे म्हणतं 21 दिवस, 45 दिवस आणि मग 90 दिवस. विच विल बी स्पॅनिंग फॉर एक्झॅक्ट स्पॅनिंग फॉर दिस फॉर रिझल्ट ओनली. First spanning is 21 days, second spanning is 45 days, and third spanning is 90 days. It is actual specifically result granted, result oriented spannings for our वास्तुकार. मग तुम्ही कुठलीही गोष्ट मागडे करा, सोशल करा, कमर्शियल करा, काही फरक पडत नाही. प्रत्येक कामाचं मला 2 पैसे मिळतात. तुम्ही जरी नाही दिलं तर कुणीतरी कुठून तरी येऊन देतोच मला. स्वामी महाराज आहेत माझ्या मागे बसलेले, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. म्हणजे इथे काय होतं तसं होतं. काही वेळेला धनाचा विषय मागे पुढे होतो. त्या बघा प्रत्येकाचं कर्म ज्याचं त्याचं कर्म आहे. आता त्याला आपण काय करू शकत नाही आहे ना, असं आहे. अशा पद्धतीने जेव्हा या सगळ्या वास्तुशास्त्राच्या गोष्टी होतात त्यावेळेला. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा आणि 5वा पॉईंट यामध्ये, जसं मी तुम्हाला इकडे मी अहंकाराविषयी मगाशी म्हटलो तशा इथे थँक्सफुल, थँक्स गिविंग आहे ना, थँक्स गिविंग, अहंकार, आणि ग्रॅटिट्यूड. म्हणजे आपण त्याला काय बोलतो, ग्रॅटिट्यूड म्हणतो त्याला. देवाने आपल्याला दिलं आहे, काहीतरी चांगलं दिलं आहे, याच्याबद्दल त्याची जोपर्यंत थँक्सफुल आपण होत नाही, जोपर्यंत आपण त्याला ग्रॅटिट्यूड करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग मिळत नाही. हे त्रिवार सत्य. इथे कसं आहे, लोकांना 1 लाख रुपये पगाराची नोकरी लागली की 2 ते 3 महिन्यात माणूस हवेत असतो. 1 वर्षानंतर डबल हवेत, ते 2-3 वर्षानंतर ट्रिपल. त्याला वाटतं जगाचा सगळा सर्वा करता मीच आहे. आणि त्याच्यामुळे तो त्यांच्या नातेवाईकाला धारेवर धरतो, सगळ्यांना धारेवर धरतो, सगळ्यांच्या गोष्टी करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी तशा नाही. थोडंसं धन मिळालं माणसाला, ते धन योग्य मार्गाने आलं आहे की नाही आलं आहे, चांगल्या ठिकाणाहून ते आले की नाही आले, धनासाठी कुठल्या प्रकारचा अवलंब करायला पाहिजे, कुठल्या प्रकारचा अवलंब नाही करायला पाहिजे, कोणाचं धन आपण मारलं आहे याचा पण विचार आपण करायला पाहिजे. कोणाचं धन आपण मारलं आहे तर ते पण तिथे गोष्टी आल्या. इस्टेट प्रॉपर्टी मारली आहे, कोणाची तरी आपण हे केलेलं आहे, डिटॅच केलेलं आहे त्याला आहे ना, तर त्या पण गोष्टी तिथे कन्सिडर आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते होत आहेत. त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला रॉयल्टी मिळते. मग अध्यात्म काय करायचं, तर अध्यात्म त्याच्यासाठी करायचं की आपल्याकडनं चांगलं काम व्हायला पाहिजे आणि त्या कामाचं आपल्याला रॉयल्टी म्हणजे आपलं योग्य मोबदला आपण त्याला म्हणू शकतो. कसं असतं, एक मोबदला असतो. मोबदला म्हणजे आपली घामाची, कष्टाची कमाई.
त्याला मोबदला म्हणतो. आणि योग्य मोबदला इज गोज टू द ऑलवेज रॉयल्टी. म्हणजे देवाला तुमचं काम आवडलं, देवाने तुम्हाला वरण भात भाजी पोळी खायला दिली, पण नंतर श्रीखंडपुरी श्रीखंडपुरी साजूक तुपाची पुरणपोळी, इट्स कॉल्ड द रॉयल्टी. पनीरची भाजी, इट्स कॉल्ड द रॉयल्टी. म्हणजे एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कर्माचं रिझल्ट पासून मिळणारं धन आणि रॉयल्टीपासून मिळणारं धन इज गोज टू द प्रीमियम समवेअर. इफ यू हॅव द लाईफस्टाईल इन द प्रीमियम, देन यू शुड बी गो फॉर द स्पिरिच्युअलिटी. कारण त्या कर्माचं जे गोष्टी आहेत त्याचं कन्सिडरेशन करण्याचं काम तिथे होत असतं. नामस्मरण जेव्हा आपण करतो, मेडिटेशन जेव्हा आपण करतो, तेव्हा त्या गोष्टी तिथे होत असतात. आणि हे जर केलं तर ते नेचर जे आहे ते नेचर तुम्हाला भरभरून देणार आहे. पंचमहाभूत आहेत, सगळे मुखी आहेत का? त्यांना दिसत नाहीत का? त्यांना संवेदना नाहीत का? त्यांना सगळ्या गोष्टी आहेत, पण ते अदृश्य स्वरूपात आहेत, इनटँजिबली आहेत. मग पंचमहाभूत इनटँजिबली काम करतात. आम्ही त्यांना टँजिबली करून कन्वर्ट करतो आणि त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये आणण्याचं काम करतो. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये तसे बदल घडतात, किंबहुना माझ्याही जीवनामध्ये तसे बदल घडतात, आपल्या जीवनामध्ये तसे बदल घडतात. पण पंचमहाभूतांना आपल्याला जेव्हा चांगल्या गोष्टी प्राप्त होतात त्यावेळेला तिकडे थँक्स गिविंग नसेल, अहंकार असेल, ग्रॅटिट्यूड नसेल आणि ह्या गोष्टी जर तिथे होत असतील तर आपल्याला वास्तुशास्त्राचे रिझल्ट कदापिही मिळणार नाही. जर तुम्ही एखादं चांगलं काम करणाऱ्याची जर प्रशंसा करू शकत नसाल तर तुम्हाला वास्तुशास्त्राचा रिझल्ट मिळणार नाही. जर तुम्ही एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला त्रास देत असाल तर तुम्हाला वास्तुशास्त्राचा रिझल्ट, अध्यात्माचा रिझल्ट मिळणार नाही. जोपर्यंत तुमचा अहंकार खाली येत नाही तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म करून काही फायदा नाही. तिथे तुम्ही 100 वेळा स्वामींपुढे डोकं टेकलत आणि बाहेर गेल्यानंतरच मात्र सिग्नलला कोणाला तरी तुम्ही हाणामारी केली, भानगडी केल्या आणि त्रास दिलात, विनाकारण एखाद्या व्यक्तीला त्रास दिला, डिवचला. नातेसंबंधांमध्ये काही गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात. इथे आपण काही गोष्टी मागच्या जन्मातच घेऊन आलेला असतो, त्याला पर्याय नाही. आता त्याला पर्याय नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे ना, ह्याचा अर्थ असा नाही आहे. आपण त्याला सुधरू शकतो, जमवू शकतो, करवू शकतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज असते. आज लोकांना असं वाटतं की सर अध्यात्म सांगतात म्हणजे आपल्याला लगेच नोकरी लागते ना. नोकरी आपल्या अध्यात्माने नोकरी लागते, बिझनेस चालतो, घर होतं, सगळ्या गोष्टी होतात, एज्युकेशन होतात, आरोग्य सुधारतं, सगळ्या गोष्टी होतात. पण त्याच्या मागे ही स्वामी महाराजांची शक्ती आहे हे विसरता कामा नये. आणि आपण जेव्हा आपला अहंकार जेव्हा बळावतो ना त्याचं सगळं रूपांतर जे आहे ते सगळं पुढे निगेटिव्ह शक्तीमध्ये, आपले जे अस्टाईल्स आहेत ते पूर्ण चेंज होतात. जे आपल्या मागे जे आपले शिवगण असतात ते शिवगण सगळे चेंज होतात आणि त्या शिवगणांचं रूपांतर तुमच्या त्रास देणाऱ्या शक्तींमध्ये होतं. आणि मग मात्र काही खैर नाही, मग मात्र सगळ्या बाजूने आपण जाम होतो परत. आणि मग त्याला आपण परत कोणीतरी ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी, वास्तुशास्त्र याच्या मागे लागतो आणि मग त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. आणि तिकडे आता ते लोक किती डेडिकेटली काम करतात, किती प्रत्येकाची आपापली प्रॅक्टिस आहे, प्रत्येकाचं आपापलं काम आहे, प्रत्येकाची आपापली कन्सेप्ट आहे, प्रत्येकाची आपापली काम करण्याची शैली आहे, तो त्याप्रमाणे करत असतो. मला कोणाला या बाबतीत काही म्हणायचं नाही आहे. पण मला माझ्या गुरूंनी जो मार्ग दाखवला, तर मला माझ्या निसर्गाने ज्या गोष्टी शिकवल्या त्या गोष्टी मी इथे तुमच्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हॉनेस्टली इथे शेअर करतो आहे. तर 5वा पॉईंट हा मधला अतिशय महत्त्वाचा होता, तो म्हणजे थँक्स गिविंग, अहंकार, ग्रॅटिट्यूड आणि कोणाला त्रास न देणं आहे ना. म्हणजे आपला जो अँग्रीनेस आहे तो. मग वास्तुशास्त्राचे रिझल्ट मिळत नाही. आता मी 2-3 मध्ये केस केल्या वास्तुशास्त्राचा, ज्यामध्ये लोकांना खूप चांगले रिझल्ट मिळाले आणि मग 6 नंतर केस कुठेतरी परत डबघायला आली. म्हणजे काय असं मी म्हटलं काय झालं इकडे, असं काय झालं, तर सगळं इथे ना काहीतरी नातेवाईकांमध्ये भांडणं झाली. मग आता मी म्हणतो की कशाला तुम्ही उगाच भांडणं केली, कशाला, तुमचं चाललं होतं ना सगळं व्यवस्थित, मग तेवढ्यापुरतं चालू ठेवायचं होतं ना पुढे. हे बघा, कोणाचे तरी 1-2 लाख रुपये मारल्याने, 2-4 लाख रुपये मारल्याने किंवा 5-25 पेटी मारल्याने काय फरक पडत नाही. हे सगळ्या गोष्टी आधी ठरलेल्या असतात. हे सगळ्या इकडे मी या गोष्टीवरती विश्वास करतो की देवाचं म्हणजे झाडाचं पान जरी खाली पडलं तर त्याच्या मागे सुद्धा दैवी आविष्कार आहे. कुठली घटना घडली तरी त्याच्या मागे कुठेतरी एक त्याचा तो दृष्टिकोन आहे, तेव्हा ते होतात गोष्टी. आणि आपण जातो सगळ्या गोष्टी आपल्या हातात घ्यायला, आणि आपण जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या हातात घ्यायला जातो ना तेव्हा ते आपल्या हातात काही येत नाही. ते तर येतच नाही आणि आपल्या हातात आपलंही येत नाही. ज्या आपल्या असतात त्या पण येत नाही. म्हणजे मग काय शेवटी संन्यासच व्हायचं आहे. मग दुसरा काय पर्यायच उरत नाही तिकडे.
तर दॅट्स ऑल टुडे इज गिविंग फॉर दिस लेक्चर. वास्तुशास्त्राचे रिझल्ट्स का मिळत नाही, परत एकदा छोटासा रिकॅप करूया आणि प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रमाला वळूया. तुम्ही सगळे वाट बघत आहात मला माहिती आहे. आणि वास्तुशास्त्राचे रिझल्ट सगळ्यांना का मिळत नाही. फर्स्ट, पूर्वकर्म दोष निवारण. आपल्या आधीचे काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला वास्तुशास्त्राचे रिझल्ट्स इथे बघायला मिळत नाही, कारण पूर्वकर्म दोष निवारण असतात. दुसरं, विथ डिरेक्शन आणि विदाऊट डिरेक्शनप्रमाणे वास्तुशास्त्र आपण करतो. आणि त्याच्यामध्ये 24 डिरेक्शन्स आपल्या असतात, ज्याच्यामध्ये आपण डेट ऑफ बर्थप्रमाणे 4 चांगल्या दिशा 4 वाईट दिशांप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतो. त्याप्रमाणे लोकांना स्पेसिफिक रिझल्ट्स मिळवून देतो. त्याच्या पुढे अजून विदाऊट डिरेक्शन आणि विदाऊट डिरेक्शनचा रिझल्ट आपल्याला का मिळतो, तर इथे ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स ज्याच्या मागे असतात त्याला विदाऊट डिरेक्शनचा रिझल्टसुद्धा अतिशय चांगला मिळतो. तिसरा पॉईंट इथला चौथा पॉईंट इथला असा आहे, 33% जसं आपण म्हणतो नशीब कुंडली 33%. डुईंग म्हणजे कर्माचे बऱ्याचशा गोष्टी मी इथे मगाशी सांगितल्या, तर परत रिपीट करत नाही. जे लोक नंतर आले त्यांनी पूर्ण व्हिडिओ आपला यूट्यूबवरती बघायला मिळेल, तर तो त्यांनी परत एकदा रिकॅप बघावा. डुईंग आणि मग बिईंग म्हणजे पृथ्वीपासून मिळालेलं भाग्य म्हणजे वास्तुशास्त्र, ऑल काइंड ऑफ थिंग्स. तर यामध्ये नशीब जे आहे त्यांना 21%, म्हणजे मगाशी मी हा कनेक्ट करायचा राहिला पॉईंट माझा. नशीब कुंडली 21 दिवसात रिझल्ट, डुईंग कर्म 45 दिवसात रिझल्ट, आणि बिईंग पृथ्वी तत्व यामध्ये आपल्याला 90 दिवसांचा रिझल्ट. हा मला इथे राहायचा राहिला. ॲक्च्युली हे जे इनोव्हेशन आहे हे मी खूप आधीच केलं होतं. काही वर्षांपूर्वी हे सगळं इनोव्हेशन मी करून ठेवलं होतं. आणि हे इनोव्हेशन करताना मी खूप त्रासात होतो आणि भयंकर त्रासात होतो. भयंकर मला त्यावेळेला हे झालं, खूप अडचणी पण आल्या. आता ते सगळ्या मी काही ते शेअर करत बसत नाही. अडचणी त्रास हा कधी संपणार नाही. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा अडचणीतच येतो. जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याच्या अडचणी संपत नाही, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे काय हरकत नाही, पण काय हरकत नाही. आपण इथे म्हणूया आता नशीब कुंडली आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे असतात त्यांना वास्तुशास्त्राचा रिझल्ट 21 दिवसात मिळतो. डुईंग म्हणजे कर्म आहे ना, पण डुईंग म्हणजे कर्म त्यांना वास्तुशास्त्राचा रिझल्ट 45 दिवसामध्ये मिळतो. आणि बिईंग म्हणजे पृथ्वीपासून मिळालेलं भाग्य आणि पृथ्वीपुरतं मर्यादित भाग्य ते जे असतं ते त्यांना 90 दिवसामध्ये मिळतं. म्हणजे हा जो बायफर्केशन आहे हा इट इज अ माय ओन प्रॅक्टिस बेसिकली. एवढे वर्ष जी आपण घासले वास्तुशास्त्रामध्ये 23 वर्ष, त्याचं हे या गोष्टी बरं हे तेव्हा डिफाईन झाल्या त्या सगळ्या गोष्टी आहे ना. तर हे फक्त प्रेझेंटेशन राहिले होते, ते प्रेझेंटेशन करायचं काम आता आपलं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हे करणार आहे, एवढं मात्र नक्की. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे होणार, या सगळ्या गोष्टी इथे आपण करतो. म्हणजे मग काय की ज्याचं डेस्टिनी हाय आहे त्याला 21 दिवसात रिझल्ट, ज्याचा कर्म चांगला आहे त्याला 45 दिवसात रिझल्ट, आणि ज्याचा मग आता काय होतं नशीब आणि कर्मामध्ये कुठेतरी गफलत होते आणि मग उरतं फक्त पृथ्वीवरती भाग्य. मग पृथ्वीवरचं भाग्य तुम्हाला 90 दिवसात रिझल्ट. मग त्या लोकांना मात्र थोडा उशिरा रिझल्ट मिळतो. आणि नंतर अजून पण एक आहे 1%. जसं 1% इथे ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स तुमचं 1% आहे. आशीर्वाद मागून मिळत नाहीत, खेचून आणता येत नाहीत, आणि कुठून मिळाले, कसे मिळाले, किती प्रमाणात मिळाले ह्याला अर्थ नाही, ह्याला काही भानगड नाही. पण हे मिळाले ना हे जास्त महत्त्वाचं. आणि हे ज्याला मिळाले ना त्याच्यासाठी सगळं जग खुलं मी म्हणतो. त्याच्यासाठी हे सगळं म्हणजे महाराज बसलेत, मग आपले काय हिशोब लावायचं ते लावतील मग बरोबर असं. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे आपण आज शेअर केल्या. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो 5वा मी इथे सांगितला, थँक्स गिव्हिंग. जोपर्यंत देवाने तुम्हाला ज्या गोष्टी दिल्या आहेत, तुमच्याकडे कितीही कर्तृत्व असलं तरी ते कर्तृत्व शून्य आहे, कारण त्याच्या बदल्यात जे तुम्हाला मिळालं आहे त्याच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये थँक्स गिव्हिंग नसेल, ग्रॅटिट्यूड नसेल, आदर नसेल, रिस्पेक्ट नसेल, आणि जर त्याच्यानंतरसुद्धा सगळं मिळाल्यानंतर जर तुमच्याकडे अहंकार असेल, कोणाचे तरी 1-2 लाख रुपये मारले आणि त्याच्यानंतर तुम्ही अहंकार आला तुम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही परत त्याला हे करताय, अशा ज्या गोष्टी असतात हे सगळं अशा ठिकाणी लक्ष्मीची अलक्ष्मी व्हायला वेळ लागत नाही. जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी असतेच, पण जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती असतेच असं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आहे असं आहे. त्यामुळे लक्ष्मीचं पहिलं पाऊल पॉझिटिव्ह आहे, दुसरं पाऊल निगेटिव्ह आहे, कारण तिच्यानंतर येणारी जी ती अलक्ष्मी आणि त्यावेळेला सरस्वती काम करते. आणि सरस्वतीने जर तिचं काम प्रॉपरली केलं तर अलक्ष्मीला तिथे कटाक्ष बसतो, नाहीतर मग ते लक्ष्मीचं अलक्ष्मी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मी हे नेहमी म्हणतो की ज्यांच्याकडे सरस्वती आहे त्यांच्याकडे लक्ष्मी येणारच,
पण ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांच्याकडे सरस्वती येणारच याची गॅरंटी नाही. कारण लक्ष्मीनंतर काय असते, अलक्ष्मी असते, ती तिची बहीण आहे, लहान बहीण. म्हणून आपण दीपावलीच्या दिवशी जिथे घाणीच्या ठिकाणी पण पणती लावतो, कारण का तर तिच्या बहिणीचा सत्कार आपण करतो किंवा तिच्या बहिणीला आपण ग्रॅटिट्यूड देतो, तिचं वेलकम गिविंग करतो, तिथे तिला थँक्स बोलतो. का तर तिथे पण तिथे उजेड लावतो. का तर ती म्हणते की माझी बहीण आहे, तर तिथे पण उजेड लागला गेला पाहिजे. तर तिथे उजेड लागणार तर मी तुमच्याकडे वास करीन, असं महालक्ष्मीचं पण आहे, असं आहे. आणि हा पण ते आम्ही जे श्री शिव सर्वोदय शास्त्र आहे, आता हे सगळं खूप मोठं आहे. आता हे सगळे एका तासामध्ये पूर्ण होणाऱ्या गोष्टी नाही आहेत, ठीक आहे. पण आत्तापुरतं एवढं मर्यादित, जसं की थँक्स गिविंग, अहंकार, ग्रॅटिट्यूड आणि या सगळ्या गोष्टी. आणि याच्यानंतर पण आपल्याला नाही मिळालं तर मग आपलं नशीब, दुसरं काय. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या गोष्टी आपण इथे व्यवस्थित करून देऊ शकतो. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता तुम्ही. खूप मोठ्या संख्येने आज इथे आलात. मी सगळ्यांना हात जोडतो, नमस्कार करतो, नमन करतो आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि जर कोणाला माझ्यावर प्रश्न उत्तरांचं करायचे असतील तर त्यांनी तुमच्या बाजूचा माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ बोला. हॅलो, हँड रेज कोणी केलेत? बोला बोला मॅडम, बोला. हॅलो, ज्यांनी हँड रेज केला आहे त्यांनी बोलायला सुरुवात करा. तुमच्या बाजूचा माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आता माझ्या घड्याळामध्ये 6:45 झालेली आहेत. हॅलो, हँड रेज केला आहे त्यांनी बोलायला सुरुवात करा. मेसेज कोणाचे आहे तिकडे? हां, नमस्कार, बोला. हॅलो, हां, नमस्कार, बोला. हा, मी प्रतिभा शिंदे बोलते आहे. हो, बोला बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला. मला ना फक्त एवढंच एक प्रश्न विचारायचा होता की माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 10/4/2009. बोला. हा, तर त्याचा प्रॉब्लेम फक्त असं झाला, आतापर्यंतचा प्रॉब्लेम नाही, आत्ताचा सुरू झालेला प्रॉब्लेम आहे, ह्या वर्षापुरताच. आतापर्यंत त्याला पर्सेंटेज वगैरे खूप छान होते, अभ्यासातही खूप छान मन लागत होतं, पण या वर्षी त्याचं अभ्यासात अजिबात मन लागलेलं नाही. असं का होत आहे? असं का म्हणजे? तर थांबा जरा 1 मिनिट सांगतो. एकतर काय, त्याच्याकडे उत्साह खूप दांडगा आहे. नाहीच आहे, आता ह्या वर्षी तरी खूपच खाली डल झालेला आहे, नाहीतर प्रचंड प्रमाणात उत्साह होता. मला असं वाटतंय. कुठून बोलताय तुम्ही? जव्हार. ओके, प्रतिभा शिंदे ना? हां, हो हो हो. मुलाचं नाव काय? रितेश शिंदे, रितेश धनाजी शिंदे. आता ह्या वर्षी तर तो 10वीला जाणार आहे. मला त्याचं खूप टेन्शन आलं या गोष्टीचं. ठीक आहे, मला असं वाटतं आता ह्याच्या न्यूमरोलॉजीप्रमाणे ज्या गोष्टी लक्षात येतात त्या तर ठीक आहेत. मला असं वाटतं पर्सनली, राहूची दशा वगैरे चालू असेल, जरा कुंडली चेक करूया आपण आणि त्याप्रमाणे ठरवूया कसं करायचं ते, आहे ना? हो, चालेल. तर तुम्ही मला टाईम, डेट, प्लेस पाठवा. बाकीच्या गोष्टी मी तुमच्या चॅट बॉक्समध्ये डिस्कस करतो. ठीक आहे? ओके ओके, चालेल चालेल. ओके, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. येस, बोला. बोला मॅडम. तुमच्या बाजूचं माईकचं बटन चालू करा आणि बोलायला सुरुवात करा.
हँडरेज ज्यांनी केला त्यांनी बोलायला सुरुवात करा. हॅलो. ओके. हॅलो सर. नमस्कार, बोला. हा, मी मयूरची आई. काल नाही का तुम्ही बोललात मयूरची? हां 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 राईट 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 बोला बोला बोला. काय म्हणताय? तर तेच मला विचारायचं आता. तो म्हणजे त्याचं काय पत्रिकेमध्ये काय असेल तर त्याच्याशी तुम्ही कम्युनिकेट करा. हो हो. जे काय आता बोललात ना त्याप्रमाणे त्याचं ब्रेन वॉश करायलाच लागेल आपल्याला. नक्कीच हो, खरंच नक्कीच सांगते. नक्कीच. आणि मला म्हणजे आपण म्हणतो ना की काय ते कुणाला तरी काहीतरी भेटतं कृष्णासारखं, तसं तुम्ही मला भेटलात. नाही आणि नाही असं म्हणजे काही नाही. शपथ सारखे मला कालपासून मला इतकं म्हणजे पीस वाटतं, एकदम शांत. हां हां मी हां. एखादी माझी वस्तू तुमच्या जवळ देऊन टाकली, आता तुम्ही तिला काय सुधरवायचं का काय करायचं ते बघा. नाही नाही नाही, इतकं माझं तसं माझं हे तसं काही नाही. हात जोडतो तुम्हाला, तसं काही खरंच नाही. ना. मी तेच मी म्हणजे मनामध्ये इतकं मला थँक्स म्हणायचं होतं हां की हां मी कुठेतरी म्हणजे कनेक्ट झालीये. हां हां हां. नाही, होईल होईल, काय काळजी करू नका. मी बोलतो त्यांच्याशी, आहे ना. आता आणि शनिवार रविवार तर सुट्टी झाली हो ना हो त्याला, हो पण येस. शनिवारी नसते, रविवारीच असते त्याला सुट्टी. बरोबर बरोबर. हम्म. त्याला चालेल. येत असेल तर बोलवून घ्या, त्याच्याशी बोला. नक्कीच नक्कीच. मी करतोच माहीत तसं कम्युनिकेट त्यांच्याशी. आणि आपले हाऊस क्रिकेट किती घेता तुम्ही पैसे? असं नाही आहे ते, मी बोलतो तुमच्याशी व्हॉट्सअपवरती कसं आहे काय ते, आहे ना. ओके, इकडे चालेल आपण कमर्शियल डिस्कस करत नाही, असं आहे ना. ओके, चालेल मी तुमच्याशी व्हॉट्सअपवरती बोलतो. हां बोला. ओके. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, बोला. हॅलो. तर जसं की आपण इकडे बघितलं की आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये. हॅलो. हॅलो. हां नमस्कार, बोला. हा गुरुजी, मी शीतल जगताप पुण्यातून. हां बोला. म्हणजे यावर्षी तर माझं ना असं झालंय की स्वतःचे पैसे लोकांकडे खूप आहेत पण मिळतच नाहीयेत आणि खूप फसली गेली मी या वर्षात. पुण्यातून कुठून बोलताय तुम्ही? शीतल जगताप. पुण्यातून कुठून बोलताय तुम्ही? असं कात्रज. कात्रज. हां बोला. मग आता काय होतंय प्रॉब्लेम, पैसे आपलेच असून माझ्या बरोबर म्हणजे असं फ्रॉडच होतंय जास्त. चुकीच्या लोकांबरोबर राहिलं आणि चुकीच्या लोकांबरोबर व्यवहार केले तर त्या गोष्टी आपल्याला भोगायलाच लागतात. त्याला काय पर्याय नाही दुसरा. आपल्याला ते लिस्ट ऑफ पीपल आणि लिस्ट ऑफ पेमेंट्स हे चेंज करावंच लागतं. तो बदल आपल्यालाच घडवायचा जीवनामध्ये, असं आहे. बोला. हे सगळे ओळखीचेच आहेत ना गुरुजी, असं होतं. आपण नाही होतंच ते. आपल्याला बाहेर कसं असतं, आपल्याला फसवणारी लोक आपली पहिले असतात, बाहेरची नंतर असतात, असं आहे ना. खूप झालंय म्हणजे या वर्षात गुरुजी, खूप झाला. डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. माझी 22/11/1990. महादेवाला पाणी वा तुम्ही रोज.
रोज महादेवाला पाणी वाहणे, रोज महादेवाला पाणी वाहणे करा तुम्ही. आपल्या म्हणजे घरी पिंड आणलेली आहे ती तिथं हे केलं तर चालेल का? मंदिरातच का जावं मंदिरात लागेल, मंदिरातच जावं लागेल 100%. मंदिरामध्ये आम्ही जायचं रोज. बर बोला बोला. माझा गेल्या वर्षीचा अनुभव खूप चांगला आहे तुमच्याबद्दलचा. अजिबात हो. मला काही प्रॉब्लेम नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित. हो हो हो. पण ह्या 4 महिन्यामध्ये मला असं काही लॉस झालंय का, माझ्याकडून काही चूक झालीये? तुम्ही मग मला पहिले सांगायचं ना, आपण तेव्हा पहिले त्याच्यावरती काही गोष्टी केल्या असत्या. मग जेव्हा तुम्हाला निदर्शनास आलं तेव्हा असं आपलीच लोक असं करतील म्हणून, म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवल ते करतील असं नाही वाटलं मला. असं कुठली पण गोष्ट करताना काही गोष्टी विचार विनिमय करून करायचा असतो, असं असतं ते. मग आता आमच्याकडे एवढी लोक येतात ती का अशीच येतात का सांगा? कुठली पण म्हणजे माझ्याकडे तर किती लोक असे जे बोलतात मग सर आम्हाला वास्तुशास्त्र पण नाही करायचं आहे, बघायचं तुमचं कुंडली पण बघू नका, आमची टॅरोट काहीच करू नका, फक्त तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करायला या बस, एवढंच म्हणतात. अशी लोक आहेत माझ्याकडे, फक्त या भेटा. काही लोक तर अशीच चर्चाही काय, फक्त तुम्ही आमच्याबरोबर थांबा तासभर तरी बास आहे आम्हाला. अशी लोक आहेत आणि लांबून लांबून येतात, बँगलोर, कलकत्ता, दिल्ली, कुठून कुठून लोक येतात इकडे. मग असं काही हे नाही. हां, तुम्ही तेव्हाच ह्या गोष्टी तुम्ही आपल्या निदर्शनास आणून दिल्या असतात ना, तर तुम्हाला मी तेव्हाच गाईड केलं असतं प्रॉपर काय करायचं कसं करायचं नाही ते. माझ्याकडे तुम्हाला सांगतो 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणारा माणूस पण विचारून करतो, 1 लाख करणारा पण विचारून करतो, 1 करोड करणारा पण विचारून करतो. मग अजून खूप काही गोष्टी तिकडे मी कॅमेरासमोर आणि सगळ्यांसमोर सांगू शकत नाही, योग्य नाही ते. मला माझ्या प्रोटोकॉलमध्ये बसत नाही ते, मला आदेश नाही महाराजांचा. असं आहे ना. मग असं आहे ते. धन्यवाद गुरुजी. हो हो, चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. हॅलो हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नाही सुट्टी का आजकाल? हॅलो. हां बोला बोला. हॅलो. बोला बोला मॅडम. हा नमस्कार, सरला किरवे बोलते मी पुण्यावरनं. मागे मी तुमच्याशी बोलले होते. तर आता मला एक असा प्रॉब्लेम आहे का, आता जॉब ऑपॉर्च्युनिटी येते, परंतु असं वाटतंय की जावं की नाही जावं, ते मी करू शकते की नाही करू शकते. हां, पुण्यामधनं कुठून बोलताय तुम्ही? देहू रोड. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाला तुम्हाला? मी स्टाफ नर्स म्हणून आहे. मी आता इन्चार्ज म्हणून काम करते. पण इकडे जरा पेमेंटचे इश्यू आहेत आमचे. 7-8 महिने झाले पेमेंट झालेली नाहीये. तर मी दुसरा जॉब सर्च करत होते. तर एका हॉस्पिटलमध्ये मला भेटलेला, पण आहे त्यापेक्षा मला कमी पेमेंट भेटतोय, तर त्यामुळे मी तिथे काही गेले नाहीये. आणि आता आज एका मैत्रिणीने सांगितले का वरच्या पोस्टसाठी म्हणजे मेट्रोच्या पोस्टसाठी जागा आहे, तर जाते का? तर मला असं कन्फ्युजन वाटतं की मी ती पोस्ट करू शकते की नाही असं. डेट ऑफ बर्थ काय आहे तुमची सांगा? 5/6/1981. तिकडे मग तुमचं सॅलरी इन्क्रीमेंट होणार आहे का कसं? हा, तेच सॅलरी म्हणजे जास्त भेटली तरच म्हणजे सोडण्यात मजा आहे ना, नाहीतर काय उपयोग नाही असं. म्हणजे अजून मी त्या इंटरव्ह्यू साठी गेलेली नाही अजून मी. तर तेच जावं की नाही जावं असं चाललेला विचार. ठीक आहे. रोज दत्त महाराजांना 7 फेऱ्या मारा आणि रोज व्यंकटेश स्तोत्र वाचा. हा 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 हा, लिहून घ्या. अच्छा, मग मी जावं की नाही जावं काय वाटतंय तुम्हाला? किती वेळ आहे अजून त्याच्यासाठी तुमच्याकडे? त्याच्यासाठी म्हणजे ऍक्च्युली तिने आजच फोन केला मला संध्याकाळी 5 वाजता. तर मेट्रन पोस्ट आहे म्हणून. तर मी म्हणलं मी ठीक आहे करू शकते म्हणलं, पण मला म्हणलं थोडंसं कॉम्प्युटर वर्क साठी मदत करावी लागेल असं नाही का. तर आता त्यांनी सांगितले 2-3 दिवसामध्ये येऊन जा, बघा तुम्हाला काय काय नाही. तुम्ही हे करा ना, तुम्ही जाऊन बघून या तिकडे है ना.
बघा काय होतं ते. तुम्हाला इन्क्रीमेंट मिळते का ते पण बघा पहिले, आहे ना. डिजिटली तुम्हाला सॅक्रिफाईस किती करावं लागतंय आणि काय होतंय ते बघा. आणि पॅरलली तुम्ही रोज दत्त महाराजांना 7 फेऱ्या मारायच्या आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं रोज. या 2 गोष्टी तुम्ही रोज करा आणि काय फरक पडतो मला सांगा. ठीक आहे. ते व्यंकटेश स्तोत्र वाचतेच मी तरी आणि दत्ताला पण जाती आहे, पण कधी कधी होत नाही सर जाणं. तसं करू नका ना. कधी असं करू नका. देवाला असं कधी म्हणणारे भक्त अजिबात आवडत नाही. बरोबर असं आहे आहे ना. एक दिवस जेवायला नाही दिलं तर चालेल का देवाने आपल्याला? नाही ना, असं नाही चालत. बरोबर. अध्यात्म पण ते काय त्याच्यापेक्षा पण महत्वाचं आहे. असं ते एवढं करा तुम्ही, मग चांगला मार्ग भेटेल तुम्हाला पुढे, आहे ना. आणि अगदी तसं काय वाटलं तर मग आपण कुंडली अगदीच तसं काय वाटलं तर मग आपण कुंडली बघून काही गोष्टी करता येण्यासारख्या असतील तर मग तशा करू, है ना. हो चालेल. तुमचा हाच आहे का व्हॉट्सअपचा नंबर? हो, हाच नंबर आहे व्हॉट्सअपला, है ना. बरं चालेल. चालेल. ओके सर, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. चला, अजून पण कोणाला प्रश्नोत्तरांचा गोष्टी जर मावर करायच्या असतील तर करू शकतात. माझ्या घड्याळामध्ये 7 वाजले. आता खूपच थोड्या वेळासाठी मी इथे आहे तुमच्याबरोबर. आणि हे जे आपलं सेशन असतं हे जे लाईव्ह सेशन असतं हे आपलं अजूनपर्यंत तरी सोशल लाईव्ह सेशन आहे, म्हणजे ज्याच्यासाठी अजूनपर्यंत तरी आपण कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही आहोत. पण बाकीचे जे आठवडाभर आपलं काम चालतं त्याच्यासाठी आपण काही ना काही थोडंसं मानधन, काही ना काही थोडंसं चार्जेस आपण घेतच असतो. आणि त्याच्यामध्ये मग काही भेटून असतात, काही विजिट्स असतात, काही मिटिंग्स असतात, तर त्या गोष्टी वेगळ्या असतात. कमर्शियल गोष्टी आपण इकडे सगळ्यांसमोर शेअर करत नाही, कारण आपल्याला आपण ज्या लोकांबरोबर काम करतो, डील करतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सिक्रेट ठेवायच्या असतात. कारण आपले जे अस्टाईल्स असतात ते अस्टाईल्स आपल्याला सपोर्ट करत नाही. आणि जर अस्टाईल्सने तुम्हाला सपोर्ट करत नाही केलं तर मग तुम्हाला यश मिळणं हे केवळ अशक्य आहे. तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इकडे होतात. त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथे चालू आहेत. जर कोणाला अजूनही प्रश्न विचारायचे असतील मला ते विचारू शकतात. मी खूप थोड्या वेळासाठी इथे आहे. श्री स्वामी समर्थ. बोला. ओके. तर अशा पद्धतीने इकडे आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 लाईव्ह सेशन घेत असतो. आणि यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, स्पिरिच्युअल गुरु, जिओमानसी, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, ब्रह्ममुहूर्त, आस्टायल्स आणि असे वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी थिंग्स आपण इथे घेऊन 23 वर्षाले काम करतो आहे. आणि ह्याच्या प्रमोशनसाठी आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचा आदेश आहे. दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपण इथे लाईव्ह सेशन घेत असतो. त्याचं आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आस्क वास्तुकार गुरु नावाचं. आणि आपला एक व्हॉट्सअप आहे, ज्या व्हॉट्सअपमध्ये स्पेसिफिक ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज आपल्या होत असतात. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अशा पद्धतीने चालू आहेत. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघितलं की वास्तुशास्त्राचे रिझल्ट सगळ्यांना का मिळत नाहीत किंवा कसे मिळत नाहीत किंवा काय काय त्याच्यात चॅलेंजेस आहेत, काय काय टास्क त्याच्यामध्ये असतात आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथे होतात ह्याची इत्थंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतली. हा सगळा व्हिडिओ जर तुम्हाला परत ऐकायचा असेल, रिपीट ऐकायचा असेल, काही लोक नंतर आले असतील त्यांना पहिल्यापासून ऐकायचा असेल तर आपला हा व्हिडिओ यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती लोड होईल. त्याची लिंकही आपल्याला मिळेल. तर या सगळ्या गोष्टी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, नियमबद्ध पद्धतीने इथे होत असतात. आणि आजचं हे लाईव्ह सेशन इथे संपन्न झालं मी असं जाहीर करतो. आणि आपण पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.